नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप जोगदन आपलं एस.जे. कॉमर्स इन्फो या चॅनलमध्ये परत एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही व्यवस्थापनाची कार्य ठिकाणी पाहत आहोत, त्यामध्ये आपण पहिली 3 कार्य आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलेली होतं. त्यानंतर आता आपल्याला आज पुढचं कार्य ठिकाणी पाहायचे, ज्याचं नाव आहे निर्देशन. आता निर्देशना संदर्भात आपण जर बोलायचा विचार जर केला, तर त्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की व्यवस्थापनाची आतापर्यंत जी एवढी काही कार्य आपण पाहिली होती किंवा पुढे आपल्याला जी काही कार्य पाहायची आहेत, ही सर्व कार्य व्यवस्थितपणे चालतात किंवा नाही हे पाहण्याचं काम आपल्याला या निर्देशनाच्या माध्यमातून पाहावं लागतं. म्हणजे जे काही आपण नियोजन वगैरे केलंय ते व्यवस्थितपणे होत आहे किंवा नाही हे काम आपल्याला या व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतं. म्हणजेच व्यवस्थापकाकडून व्यवस्थापक काय करतो की इतर व्यक्तीकडून काम करून घेण्याचं कार्य या ठिकाणी या निर्देशनाच्या माध्यमातून करत असतो. म्हणजेच त्या ठिकाणी काही विचारवंताचा विचार जर केला तर एखाद्या संस्थेचा जीवनदीप असे या निर्देशाला ठिकाणी संबोधले जाते. म्हणजे या ठिकाणी निर्देशन काय असते, त्या नियोजनाप्रमाणे सर्व कार्य पार पाडले जात आहेत किंवा नाही ते पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया व तंत्र म्हणजेच निर्देशन. आता जेवढं काही व्यवस्थापन होत आहे ते व्यवस्थापन योग्य रीतीने होत आहे किंवा नाही हे पाहण्याचं काम हे निर्देशन करत असते. किंवा जर ते व्यवस्थित होत नसेल तर त्यांना सूचना देऊन ते व्यवस्थितपणे कसं पाडता येईल याचा विचार आपल्याला निर्देशनातून पाहायला मिळू शकतो. तर निर्देशनाची जी काही कार्य आहेत, म्हणजे महत्व हे आपल्याला आणखी समजून घेण्यासाठी त्याची आपल्याला काही महत्व या ठिकाणी पाहावं लागतील. ते महत्व नेमके कोणते येतं, त्यातलं पहिलंच महत्व आपल्या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे कृतीला आपल्याला या ठिकाणी प्रोत्साहन करणे. आता पहिलं महत्व आपल्या ठिकाणी काय सांगितलं की कृतीला प्रवृत्त करणे. आता कृतीला प्रवृत्त करणे म्हणजे नेमकं काय करायचंय, की कर्मचाऱ्याच्या मदतीने एखादी गोष्ट किंवा एखादे कार्य आपल्याला करायचंय किंवा ते जी योजना आपल्याला राबवायची ती अस्तित्वात आणण्याचं काम म्हणजे निर्देशन असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच प्रत्येक कार्याची सुरुवात ही योग्य वेळी योग्य निर्देशन आपण जर केलं तर त्यावेळेस ती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. म्हणजे दिलेले काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आपल्या हाताखालचे जे काही एवढे काही लोक आहेत त्यांना योग्य त्या सूचना आपण दिल्या पाहिजेत. त्यामुळे काय होईल, आपल्याला जे काही कार्य करायचं आहे ते योग्य वेळी आपल्या ठिकाणी करता येऊ शकतं. म्हणजेच लोकांना, आपल्या हाताखालच्या लोकांना कोणतं काम करायचं, कधी करायचं, कसं करायचं या संदर्भातले आदेश आपण त्यांना ठिकाणी देणं यालाच निर्देशन असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर तुम्हाला निर्देशनाचं पुढचं महत्व आपल्याला सांगता येईल ते म्हणजे प्रयत्नांचे एकत्रीकरण. आता प्रयत्नांचे एकत्रीकरण करणे म्हणजे काय, की निर्देशन जर आपलं चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला संघटनेमध्ये संभाषण चांगलं होणं गरजेचं आहे. म्हणजेच संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व कर्मचारी आणि विभाग यांच्या प्रयत्नांना एकत्रित करण्याचे काम करणे यालाच आपल्याला प्रयत्नांचे एकत्रीकरण असं म्हणता येईल. म्हणजे काय करायचे की संभाषण हे चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी संघटनेचे ध्येय जर आपल्याला साध्य करायचे असेल तर त्या ठिकाणी उत्तम नेतृत्व आणि प्रभावी संभाषण हा गुण त्या व्यवस्थापकाच्या अंगी असणं गरजेचं आहे. पण त्यामुळे काय होऊ शकतं की योग्य व्यक्तींना योग्य वेळी कोणतं काम कधी करायचं याची माहिती पूर्णपणे या ठिकाणी मिळू शकते. त्यानंतर पुढचं महत्व आहे आपल्या ठिकाणी प्रेरणेचे साधन. आता प्रेरणेचे साधन म्हणजे काय, की कनिष्ठ व्यक्तींना मार्गदर्शन करताना त्यांच्या मताचा देखील विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्याला एक असं नसतं की एखादा व्यवस्थापकीय अधिकारी त्याचं शिक्षण जास्त असलं किंवा ते खाताखालचे कर्मचारी जे आहेत त्यांचं शिक्षण कमी आहे, याचा अर्थ असा होत नाही की सर्व काही त्या व्यवस्थापकाला येतं आणि हाताखालच्या कर्मचाऱ्यांना काही येत नाही. मग कधी कधी कसं असतं की त्या खात्याखालच्या कर्मचाऱ्याच्या अंगी देखील यांच्यापेक्षा जास्त गुण असू शकतात. म्हणून कधी कधी त्यांचं मत देखील जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्या मताचा देखील आदर या ठिकाणी त्या निर्देशनामध्ये व्यवस्थापकाने करणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचं महत्व सांगितले म्हणजे स्थिरता प्रदान करते. तर स्थिरता प्रदान करणं म्हणजे नेमकं काय, की व्यवसाय वाढवायचा असेल
तर व्यवसाय वाढीसाठी आपल्याकडे प्रभावी नेतृत्व, संदेशवहन, पर्यवेक्षण आणि प्रोत्साहन यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्याची आणि वचनबद्धता ही भावना निर्माण होते. म्हणजे एक चांगलं नेतृत्व कोण करू शकतो की ज्याच्या अंगी चांगले गुण आहेत. आता चांगले गुण करणारा व्यक्ती कसा असतो की कधी-कधी आपण पाहतो काही व्यक्ती कसे असतात की जे सोबत राहून दुसऱ्याच्या ठिकाणी काहीतरी वाईट करण्याची प्रवृत्ती किंवा असणं किंवा काही व्यक्ती जे दुश्मन आपण वगैरे म्हणतो ते सोबत राहिला तरी आपल्याला कळत नाही की खरंच आपला दुश्मन आहे किंवा नाही. किंवा काही व्यक्तींनी एखादा गुन्हा केला आपण बरेच दिवस म्हणतो त्याच्याच्यानं ते शक्यच नाहीये. म्हणजे एवढे गुण काही व्यक्तीच्या अंगी असतात. तसेच चांगले गुण हे चांगल्या नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या अंगी असायला पाहिजे. म्हणजे तोच व्यवस्थापक त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्यामुळे योग्य प्रोत्साहन, योग्य व्यक्तींना योग्य वेळ देण्याचं काम या ठिकाणी जर तो व्यवस्थापक करत असेल, तर त्या ठिकाणी चांगलं नेतृत्व केल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यानंतर आपल्याला पुढचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे बदलांचा सामना करणे. आता बदलांचा सामना करणे म्हणजे काय की व्यवसायामध्ये आपल्याला माहित आहे विज्ञानाने एवढी काही प्रगती केलेली आहे. त्या प्रगतीच्या बरोबर आपणही स्वतः त्या ठिकाणी सामावून घेतलं पाहिजे. म्हणजेच जे काही नवीन-नवीन बदल झालेले ते बदल आपण आपल्या व्यवसायामध्ये आणणं गरजेचं आहे. तर हे देखील आपल्याला कोण करू शकतो ते व्यवस्थापक आहे. तर त्यांनी आता त्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना त्या बदलाचे स्वरूप त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. कोणता बदल झाला, आपण काय करायचं किंवा त्या बदलाचं त्यांना प्रशिक्षण देखील देणं गरजेचं आहे. तर हे देखील आपल्याला निर्देशनाच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचं जे महत्त्व आहे ते म्हणजे संसाधनांचा कार्यक्षम वापर. आता संसाधनांचा कार्यक्षम वापर म्हणजे नेमकं काय की आपल्याकडे जेवढे मनुष्यबळ असेल, यंत्रसामुग्री असेल, आपल्या व्यवसायामध्ये जे काही आपण वेगळ्या पद्धती आपण वापरतो किंवा आपल्याकडे असणारा पैसा या साधनांचा जास्तीत जास्त संभाव्य वापर करण्यासाठी कनिष्ठ लोकांना मार्गदर्शन केले पाहिजे. म्हणजे आपल्या हाताखालचे जे लोक येतं पैसा कसा वापरायचा, यंत्रसामुग्री कशी वापरायची किंवा आपल्याकडे मनुष्यबळ कामासाठी किती लागतं आणि किती असायला पाहिजे किंवा किती आहे किंवा जेवढं आहे तितक्याच याच्यातून आपल्याला व्यवसायामध्ये योग्य ते आपण त्याचा फायदा आपल्या व्यवसायासाठी कसा करता येईल तर हे देखील आपल्या निर्देशनाच्या माध्यमातून आपल्याला शक्य झाल्याचं पाहायला मिळू शकतं. त्यानंतर तुम्हाला पुढचं जे महत्त्व आहे ते म्हणजे संघभावना निर्माण करतं. तर संघभावना निर्माण करणे म्हणजे नेमकं काय की संघटनेच्या यशामध्ये वैयक्तिक हितापेक्षा सामूहिक हिताचा प्रयत्न करणे हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे संघभावना या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आता व्यवसायाच्या ठिकाणी आपण हे माझंच आहे किंवा ही मीच करणार अशी भावना न ठेवता त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे की आपण आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जर आलो आहोत तर आपण व्यवसायाचाच विचार करायला पाहिजे. हे देखील चांगल्या नेतृत्व शक्तीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यानंतर तुम्हाला पुढचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे व्यक्तीमधील क्षमता ओळखणे. आता व्यक्तीमधील क्षमता नेमक्या कोणत्या ओळखायच्या होतात जसं की आपण मगाशी ज्यावेळेस सुरुवात केली निर्देशनाची त्यामध्ये प्रस्तावनेमध्येच आपण पाहिलं होतं की संघटनेमधील प्रत्येक व्यक्तीमध्ये औपचारिक पात्रतेबरोबर काही विशेष गुण आणि क्षमता देखील त्यांच्या असतात. त्यांना त्यांच्या अंगी असणारे जे गुण आहेत ते आपण ओळखणे आणि त्यांना ती योग्य ती संधी देऊन त्या संधीचा फायदा आपल्याला आपल्या व्यवसायासाठी कसा करता येईल ते हे देखील ओळखण्याचं काम आपल्याला या निर्देशनाच्या माध्यमातून करता येऊ शकतं. म्हणजेच चांगलं निर्देशन करणारा व्यक्ती जो आहे तो काय करतो योग्य प्रोत्साहन आणि प्रेरणा देऊन त्या व्यक्तींना त्यांच्या सर्वश्रेष्ठ क्षमताचा वापर आपल्या व्यवसायासाठी त्यांना करायला ठिकाणी सांगत असतो. त्यानंतर तुम्हाला पुढचं जे महत्त्व दिलेलं आहे ते म्हणजे कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. आताच आपण जे काही मुद्दा पाहिला या मुद्द्याच्या आधारे काय होतं की एक चांगला नेतृत्व करणारा व्यक्ती काय करू शकतो त्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन करतो की तुम्ही तुमच्या अंगी असणारे जे गुण आहेत त्याचा वापर आपण आपल्या व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि वापर जर चांगल्या पद्धतीने जर करत असेल मग आता कर्मचाऱ्यांना जर तरी त्यांच्या अंगी असणारे गुण जर वापरण्यास परवानगी जर दिली त्या ठिकाणी काय होऊ शकतं की त्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होऊ शकते. म्हणजेच
जे काम त्यांना आठवडाभर लागू शकतं ते आठवडाभराचं काम ते दिवसभरात एक करू शकतात. तर अशा पद्धतीचं त्यांच्या अंगी काही गुण या ठिकाणी असतात. त्या गुणांचा वापर आपल्याला ठिकाणी आपल्या व्यवसायासाठी नक्कीच करता येऊ शकतो. हे देखील आपल्याला निर्देशनाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येऊ शकतं. त्यानंतर आहे सहकार्य. आता सहकार्याची भावना ही सर्वांच्या अंगी असणं अत्यंत गरजेचं आहे. हे देखील आपल्याला याच्या माध्यमातून सांगता येऊ शकतं. आणि सहकार्य कधी होऊ शकतं, निर्देशन करणारा म्हणजे नेतृत्व करणारा व्यक्ती जो आहे त्याच्या अंगी चांगले गुण असले तर हे व्यवस्थापक म्हणून संचालकांनी उच्च स्तरापासून ते व्यवस्थापनाच्या कनिष्ठ स्तरापर्यंत तयार केले पाहिजेत. म्हणजे आदेश जे जरी दिले असले तरी एकमेकांचं सहकार्य एकमेकांना असणं गरजेचं आहे. हे सहकार्य राहण्यासाठी त्या ठिकाणी चांगली कार्य आणि उच्च कार्यक्षमतेची पातळी यामुळे संघटनेचे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकतात. त्यासाठी योग्य व्यक्तींना योग्य नियोजन आणि योग्य ते प्रोत्साहन त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. या सर्व बाबींचा विचार करता आपल्याला एवढंच लक्षात येईल की निर्देशन म्हणजे थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला की लोकांकडून काम कसं करून घ्यायचं. ते काम करून घेण्याची कला ज्याच्या अंगी आहे तोच चांगला व्यवस्थापक होऊ शकतो किंवा व्यवस्थापनाचं हे जे कार्य आपण पाहिलं तर आपल्याला निर्देशन अशा ठिकाणी आपण म्हणत होतो. निर्देशन म्हणजे काय की एकमेकांकडून काम कसं करून घ्यायचं, कोणत्या पद्धतीने करून घ्यायचे, त्यामध्ये कोणता बदल आपल्या ठिकाणी करता येईल किंवा ते करत असताना इतर जे बाकीचे कार्य आहेत फक्त बाकीचे कार्य पाहिले म्हणजे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं असं होत नाही. त्यासाठी आपल्याला ह्याचा देखील विचार नक्कीच करावा लागू शकतो. तर अशा रीतीनं आपण हे व्यवस्थापनाचं चौथं कार्य आज आपल्या पाहिलेलं आहे. आपल्याला आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थापनाचं पुढचं कार्य म्हणजे या ठिकाणी समन्वय या ठिकाणी पाहायचं आहे. त्यामुळे आजचा आपण लेक्चर आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. परत एकदा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिला असेल किंवा काही जण विचार करत असेल की आम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येत नाही, ती येत नसेल त्याचं कारण एकच की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.